प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. न्यायाधीश आंधळा असतो भाग 3. त्यानंतर 2-3 दिवस शांतपणे गेले. सगळ्यांच रात्रीचं जेवण आटोपलं. भांडीकुंडी घासून आकाशची आई, वहिनी सगळे आपापल्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेले. आकाशची छोटी चिऊ शांतपणे गाढ झोपली होती. गोड पिल्लू ते, निरागस. आकाशलाही झोप लागतच होती. अचानक आरती रडू लागली. मला माझ्या आईकडे जायचं आहे, आत्ताच्या आत्ता. मला घरातलं काहीच जमत नाहीये. नाहीतर मी इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या करेन. माझी मुलगी आहे, कुणी हात लावायचा नाही. सोडा मला माझ्या आईकडे. ती खरंच खूप उद्विग्न झाली होती. आकाशने खूप आवरण्याचा प्रयत्न केला, पण ती आवरत नव्हती. शेवटी आकाशने घरातल्या सगळ्यांना उठवलं आणि अमईला बोलावून घेतलं आणि त्याचंच कारणे आईला सोबत घेऊन तिला माहेरी घेऊन आला. आकाशने घरी आल्यावर आरतीच्या आईला सगळ्या घटना सांगितल्या, पण त्या ते मान्य करायला तयार नव्हत्या. तुम्हीच माझ्या मुलीला त्रास दिला असेल म्हणून ती अशी वागत असेल. इथे ती व्यवस्थित होती आणि त्या वाद घालू लागल्या. आकाशने समजावून सांगितलं, तिला मुंबईला राहायचं नाहीये. तुम्हीच विचारा तिला. आरतीने मान हलवली. तिच्या आईचा मग नाईलाज झाला आणि त्यांनी आरतीला ठेवून घरी ठेवले. आरती माहेरी आली होती. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. एकटी आई कमावती होती आणि आता लहान बाळही घरात. घर चालवणं कठीण झालं होतं. परी 1 वर्षाची झाली होती. आरतीच्या घरच्यांनी तिचं नाव काव्या ठेवलं. पहिला वाढदिवस झाला. त्यांनी आकाशला त्याच्या घरच्यांना निमंत्रण सोडा साधं कळवलंही नाही. आकाश खूप दुःखी झाला. वडील म्हणून तो आपल्या बाळासाठी काहीच करू शकत नव्हता. त्या छोट्याशा बाळाला तिचे बाबासुद्धा माहीत नव्हते. आरतीच्या घरच्यांचा वागण्याचा आकाशला खूप त्रास झाला. वादाच्या वेळेस वापरलेले अपशब्द त्याला सारखे आठवत राहायचे. मुलीशी बोलण्याची इच्छा असूनही तो बोलू शकत नव्हता. जेव्हा जेव्हा तो तिच्यासाठी फोन करायचा, ती झोपलीये, ती फोन घेत नाही, असं त्याला सांगितलं जायचं. आकाशला खूप वाईट वाटायचं. कशी घेणार ती फोन? तिला आपले वडील कोण हे सुद्धा माहीत नाही, तर तिला प्रेम कुठून वाटणार? त्याचेच त्याला पडलेले प्रश्न. येईल परत कधीतरी, रक्ताचं नातं आहे, इतक्या सहजासहजी कसं तुटेल? तो स्वतःचीच समजूत काढायचा. आणि एक दिवस एक वादळ आलं. सगळे नेस्तानाबूत करण्यासाठी, आकाशला उद्ध्वस्त करण्यासाठी, आकाश आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी, त्यांच्याकडून पैसे उकळवण्यासाठी आरतीच्या घरच्यांनी एक शक्कल लढवली. कोर्टाची नोटीस आकाशच्या हातात पडली. आरतीच्या घरच्यांनी आकाशवर आणि त्याच्या कुटुंबियावर कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली. त्याचबरोबर महिला मानव अधिकारी मंडळातही केस दाखल केली. यात आकाश, आकाशची आई, स्मिता, धाकटी बहीण, आकाशची वहिनी या सगळ्यांना गोवण्यात आलं. पहिली नोटीस स्थानिक पोलीस चौकीत गेली. तिकडून आकाशला फोन आला आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. कधीही पोलीस चौकीत पाऊल न ठेवलेलं कुटुंब आज पोलीस स्टेशनमध्ये उलटसुलट प्रश्नांमुळे हैराण झाले होते आणि कोर्टाच्या तारखा पडू लागल्या. सारखं पुणे मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागत होत्या. काही दिवसांनी कोर्टात दोघांचं समुपदेशन झालं. काय त्रास होतोय हे आरतीला सांगताच येत नव्हतं. खरं तर तिची मोठी बहीण तिचा झालेला खोटा त्रास सांगत होती. न घडलेल्या घटनांचा उल्लेख त्या नोटीसमध्ये होता. मुलगी झाली म्हणून सासू त्रास देते, मोलकरणीची कामे सांगतात, नवरा दारू पिऊन मारहाण करतो, अनैसर्गिक शारीरिक संबंध, मोठी नणंद त्रास देते, जावबाई कामावरून बडबडत असते आणि बरंच काही. हे सगळं वाचून ऐकून आकाशचा संयम सुटत चालला होता. ज्या मनोरुग्ण मुलीला आपण इतकं सांभाळून घेतलं ती अशी बोलते. त्याची तळपायाची आग मस्तकात जात होती. वयोवृद्ध आईला होणारा प्रवासाचा त्रास, काही मार्गच सापडत नव्हता. सन्माननीय न्यायालयासमोर आरती आणि आकाशला प्रश्न विचारले गेले. चौकशी करताना न्यायाधीशांच्या लक्षात आलं की आकाशच्या घरचे सगळे सुरक्षित. मोठी नणंद खाजगी संस्थेत मोठ्या हुद्द्यावर. पुण्याहून ती कधी त्रास द्यायला गेली असेल? आरतीला विचारणा केल्यावर आरती गोंधळली. तिने मग आपलं विधान बदलून धाकट्या नंदेचं नाव सांगितलं. आकाशने रागाच्या भरात आरतीच्या घरच्यांना डॉक्टरांनी केलेली मारहाण आणि त्यांनी झालेले 3 दिवसांच्या पोलीस कस्टडीबद्दल सांगितले. तशी बातमी छापून आलेले वर्तमानपत्रातलं कात्रण दाखवलं. त्याचं पित्तळ न्यायालयासमोर उघड पडलं. आरतीच्या आईने आणि आजीने घातलेल्या गोंधळामुळे त्यांना न्यायालयाने बाहेर जाण्याचा आदेश दिले. न्यायाधीश महोदयांनी आरतीला काय त्रास दिला असा प्रश्न विचारला. ती गोंधळून गेली. ती काय त्रास झाला हे सांगू शकली नाही. न्यायालयाने आरतीला नांदायला जायला तयार आहेस का असा प्रश्न विचारला. आरतीने होकारार्थी मान हलवली. आकाशलाही विचारलं, ही परत नांदायला आली तर तुमची काही हरकत नाही ना? मुलीसाठी आकाशही हो म्हणाला. न्यायाधीशांनी सुनावणी करताना म्हटले, आरतीला नेमका त्रास काय आहे सांगता आले नाही. आरतीच्या घरच्यांमुळे तिचा संसार तुटतोय, तरी त्यांनी मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. आरतीने नांदायला जावं, 3 महिने देखरेखीखाली केस राहील,
तेव्हाही आरतीला त्रास झाला आणि तिने असं न्यायालयासमोर सांगितलं तर केस पुढे चालू राहील. न्यायालयाने आरतीला घेऊन जाण्याचे आदेश दिले. आकाशने आरती मनोरुग्ण आहे हे त्याच्या वकिलाला सांगितले, पण वकिलांनी पुरावा मागितला. ती मनोरुग्ण असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट आहे का असं विचारलं. ती घटना 1 वर्षापूर्वी घडलेली. ना कोणते रिपोर्ट्स ना कोणता पुरावा. काय सांगणार? तो नाही म्हणाला आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत मुलीसाठी आकाश आरतीला परत घेऊन जायला तयार झाला. आरती आपल्या मुलीला घेऊन परत मुंबईला आली. स्मिताने तिच्या आईला, मोठ्या बहिणीला आणि आकाशला समजावून सांगितलं, जे झालं ते विसरून जा. आपल्या बाळासाठी सगळं सहन करा. सोन्यासारख्या मुलीचं यात काय दोष? आई, तू तिला काहीच बोलू नको. चिडचिड करू नको. तुला जितकं जमतं तितकं काम कर, नाहीतर कामाला बाई ठेव. पण आरतीकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करू नकोस. सगळ्यांना तिचे म्हणणे पटले. सगळे त्या चिमुकल्या बाळाकडे बघून सहन करत राहिले. घरकामात आरतीची कोणतीच मदत होत नव्हती. आकाशची आई तिला जमेल तितकी कामे करत होती. नातीच्या बालकिमया पाहण्यात रमून जायची. जो तो आपापल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त झाला. 3 महिन्यांनी आरती आणि आकाशला पुन्हा न्यायालयासमोर हजर व्हावे लागले. तेव्हा आरतीला विचारण्यात आले. आरतीला कोणताच त्रास नव्हता. काय सांगणार होती? आरतीने सगळं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी आनंदात आहे असं सांगितलं. त्यामुळे सगळे निर्दोष म्हणून आरोप बरखास्त केले. न्यायालयाला केस बरखास्त करावी लागली. आरती पुन्हा घरी मुंबईला आली. काव्या 2.5 वर्षाची झाली होती. लग्नानंतरच्या 3 वर्षाच्या काळात आरती सलग 6 महिनेही सासरी नांदली नव्हती. वारंवार माहेरी जाणं येणं होतंच. आकाश आपला मोडलेला संसार सावरण्याचा प्रयत्न करत होता. वैवाहिक सुख तर कधीच संपुष्टात आलं होतं. ते विसरण्यासाठी जडलेले व्यसन, त्याची प्रकृती ढासळत चालली होती. पण त्याचं स्वतःकडे लक्षच नसायचं. मुलीच्या सुखासाठी सगळं सहन करत होता. काव्याचं बालवाडीत नाव टाकायचं ठरलं. घराशेजारीच एक छोटी शाळा होती. तिथे आकाशची आई पैसे भरून ॲडमिशन करून आली. पिल्लू शाळेत जाणार होतं. नवीन शाळेचं युनिफॉर्म, बूट, दप्तर, पाटी पेन्सिल सगळी खरेदी झाली. फोटो काढण्यात आले. सगळे खुश होते. स्मिता वरचेवर घरी फोन करायची. आरतीची विचारपूस करायची. आरती फक्त तिच्याशीच बोलायची. काम जमत नाही. मोठं कुटुंब असल्यामुळे गडबड होते माझी. मला वेगळं राहायचं आहे. मी नीट राहीन, सगळं नीट सांभाळेल. स्मिता तिला धीर द्यायची. आकाशला स्मिताने समजावून सांगितलं, नाही जमत तिला मोठ्या कुटुंबात. तू वेगळा संसार कर. तू तुझ्या कुटुंबाला घेऊन भाड्याने घर घेऊन राहा. काही प्रॉब्लेम होण्यापेक्षा स्वतंत्र होणंच चांगलं. आकाशलाही ते पटलं. स्मिताने आरतीला समजावून सांगितलं, हे बघ आरती, तुला मोठ्या कुटुंबात काम जमत नाही म्हणून आपण भाड्याने राहू. तुला जमेल ना? नीट राहशील ना? काव्याला नीट सांभाळशील ना? आरती हो म्हणाली. मग आकाशने त्याच्या भावाच्या घराजवळच भाड्याने घर शोधायला सुरुवात केली. म्हणजे आई वडिलांना येता येईल. दोन्ही घरावर लक्ष ठेवता येईल. आकाशचा पगार तुटपुंजा असल्यामुळे त्याच्या आवाक्यातील भाड्याचं घर शोधणं गरजेचं होतं. घराचा शोध सुरू होता. काव्या शाळेत जायचं म्हणून खुश होती. उद्यापासून शाळा सुरू होणार होती. वरवर पाहता सगळं छान शांत होतं. पण ही तर वादळापूर्वीची शांतता होती. कोणती तरी गोष्ट आरतीच्या मनात धुमसत होती. आकाश रात्री कामावरून दमून घरी आला होता. आराम करण्यासाठी थोडा पलंगावर आडवा झाला. आरती खोलीत आली. त्याला म्हणाली, मला आईकडे जायचं. मला तिची आठवण येते. आकाशने ऐकून घेतलं आणि शांतपणे म्हणाला, उद्यापासून काव्याची शाळा सुरू होईल, नंतर जा. आरती ऐकायलाच तयार नव्हती. आकाश चिडला. आधीच त्या लोकांनी इज्जतीचे धिंडवडे काढल्याने तो त्याच्याविषयी रागातच होता. सगळं ठीक असताना का जायचं हिला? त्याने आईला आवाज दिला. म्हणाला, हिला आईकडे जायचं. एवढं सगळं रामायण घडूनही मी हिचा स्वीकार केला. हिने केलेले आरोप पोटात घेतले, फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी. आता तिचंही नुकसान करायला निघालीये. मी फक्त इतकंच म्हणतोय की तिला सुट्टी असते शनिवार रविवार, तेव्हा जाऊ. पण हिला आता ताबडतोब जायचंय. हा काय खेळ आहे का? दर 2 महिन्यात माहेरी जाते. सासरी सलग 6 महिने तरी राहिलीये का? ही जर आता गेली तर मी हिला परत घेणार नाही. आईने स्मिताला फोन केला आणि सगळा वृत्तांत सांगितला. स्मिताने आरतीला फोन द्यायला सांगितला. तिने आरतीला विचारलं, काय झालं? का जायचंय तुला? कोण काही बोललं का? ती नाही बोलली, पण तिला आईकडे जायचं आहे. स्मिताने खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आता गेलीस तर आकाश तुला परत आणणार नाही. मुलीची शाळा सुरू होते. तिच्या भविष्याचा विचार कर. एकटं राहणं इतकं सोपं नाही आहे गं. आकाशचा राग शांत झाल्यावर जा. मी सांगेन त्याला. वाटलंच माझ्याकडे या. जवळजवळ तासभर ती फोनवर आरतीला समजावून सांगत होती. पण आरती काही ऐकायला तयार नव्हती. तिला घरी जायचं होतं.
स्मिताने आरतीच्या मामाला फोन केला. तिचा मामा थोडा सुशिक्षित वाटला. प्रॉब्लेम ऐकून घेतले. त्यांना माहीत होतं एक चूक आकाशची किंवा त्याच्या कुटुंबियाची नाहीच. त्यांनीही आरतीला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण सगळं व्यर्थ. मग तोही दमला. त्याने आकाशला सांगितलं, ती ऐकत नाहीये, तुम्ही तिला गाडीला बसवून द्या. त्याच्या सांगण्यानुसार आकाशने तिला गाडीला बसवून दिले. त्या ड्रायव्हरला प्रवासाचे पैसे दिले. त्यांना त्याचा नंबर घेतला. पोहोचल्यानंतर कॉल करायला सांगितला. अर्ध्या वाटेत गेल्यावर आरतीने तिच्या आईला फोन केला. आईने तिला तिथेच थांबायला सांगितलं आणि पुण्याहून तिची आई, मावशी, तिची मोठी बहीण खाजगी गाडी करून मुंबईला निघाले. आरती थांबली होती. तिथे सर्वजण पोहोचले. तिची मोठी बहीण म्हणाली, असं नाही सोडायचं त्याला, सगळ्यांना दाखवून देते काय आहे ते. आणि तिने अचानकपणे आरतीच्या कानाखाली मारली. तिला ढकलून दिलं. तिला बोचकारले. तिचे कपडे फाडले. डोक्यावर तिच्या हातात असलेली पर्स फेकून मारली. आरतीला डोक्यावर टेंगूळ आलं आणि त्या अवस्थेत ती आरतीला घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पुन्हा एकदा आकाश आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली आणि त्यांची कारवाई सुरू केली. आकाश घरात बसला होता. पोलिसांनी त्याला कॉल करून पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगितले. आकाश हताश होऊन पटकन खाली बसला. त्याला घेरी आली. त्याचे सगळे कुटुंबीय पोलीस स्टेशनला पोहोचले. आरतीच्या नातेवाईकांनी तिथेच आकाशला शिव्या द्यायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना बाहेर बसायला सांगितले. पोलिसांनी आरतीची मेडिकल तपासणी केली आणि रिपोर्टमध्ये झालेल्या जखमांची नोंद केली. आरतीच्या घरच्यांनी आपल्याच मुलीला मारून जो बनाव केला होता तो एक पुरावा म्हणून समोर आला आणि आकाशला अटक झाली. न केलेल्या गुन्ह्यात तो गावला गेला. आरती आणि तिचे नातेवाईक रात्रीचे 2 वाजेपर्यंत बाहेर बसून होते. आकाश आणि त्याच्या कुटुंबियांना अटक झाल्यानंतर ते घरी पुण्याला परत गेले. आकाशचे सगळे कुटुंब पोलीस कस्टडीत रात्रभर. आकाशच्या मोठ्या भावाने त्याच्या एका मित्राला फोन करून बोलावून घेतले आणि जामीन करून घेतला. आकाश आणि त्यांच्या घरच्यांनी जामिनावर सुटका झाली. आकाश आणि त्याच्या कुटुंबियांची पहिल्यांदा एखाद्या गुन्हेगाराने डांबून ठेवावा तसा भास त्यांना झाला. समाजात, नातेवाईकात शरमेने मान खाली झुकवावी लागली. सोसायटीमध्ये छी-थू झाली. घरातले वाद चव्हाट्यावर आले. या सगळ्या संकटामुळे तो उदास राहू लागला. सतत दारू पिऊ लागला. दारूचे व्यसन वाढत चाललं होतं. सतत घरीच बसून राहू लागला. त्यामुळे त्याची चांगली नोकरी गेली. इकडे आरती पुण्याला आईकडे राहू लागली. तिने कौटुंबिक हिंसाचार आणि घटस्फोटासाठी सिव्हिल कोर्टात 2 केसेस फाईल केल्या. घटस्फोट घेण्यासाठी तिने अर्जामध्ये महिन्याची पोटगी आणि मुलीच्या खर्चासाठी 10 लाख रुपये मागितले. इतके रुपये कुठून आणायचे? इतकी मोठी रक्कम देण्याची त्याची ऐपत नव्हती आणि काहीही चूक नसताना त्यांनी ही शिक्षा का भोगावी? आज केस चालू होऊन 2 वर्ष होऊन गेली. आकाश कोर्टाच्या बाहेर त्याच्या वकिलाची वाट पाहत बसून होता. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे सगळे प्रसंग डोळ्यासमोर तरळत होते. आज लग्नाला 5 वर्ष झाली. आरती कधीही सलग 3 महिने सासरी राहिली नव्हती. आकाशच्या आयुष्यात सुख आलं नाहीच. काव्या 4 वर्षाची झाली होती. बाप म्हणून मुलीसाठी काहीच करू शकला नाही. त्या निरागस बाळाला ना आपले वडील कळत होते ना त्यांच्याविषयी प्रेम होतं. 2 केसेसच्या तारखेला हजर राहता राहता जीव हैराण झाला. गाडी खर्च, वकिलाची फी, कुटुंबियांना मनस्ताप. आकाश हताश झाला. आत्महत्येचा प्रयत्नही केला, पण ईश्वराच्या कृपेने वाचला. किंबहुना अजून भोग भोगायचे होते म्हणून की काय, देवानेच वाचवलं. कोर्टाच्या वाऱ्या वाढल्या होत्या. अजूनही न्याय मिळालेला नव्हता. मिळणार की नाही कोणास ठाऊक. आकाश पुरता कोसळला होता. काय करावं समजत नव्हतं. काय चूक होती त्याची? काय चूक होती त्याच्या कुटुंबियाची? या प्रश्नांचे उत्तर अजूनही त्याला मिळाले नाही. ही एक शोकांतिका. ही एक कर्मकहाणी एका आकाशची. न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास असलेल्या गरीब मुलाची. न्यायासाठी चाललेल्या संघर्षाची. मानसिकरित्या खचलेल्या एका हरहुन्नीर मुलाची. आपल्या चिमुकल्या मुलीसाठी तडफडणाऱ्या एका बाबांची. ही कथा आहे घटस्फोटामुळे वडिलांच्या प्रेमाला दुरावलेल्या मुलीची. तुझ्या बाबांनी तुझ्या आईवर अन्याय केला हे विष पेरणाऱ्या नातेवाईकांची. आजही आपल्या समाजात असे अनेक आकाश अशीच एखादी कर्मकहाणी घेऊन फिरत आहेत. न्याय मिळवण्यासाठी कोर्टाच्या चक्रा मारत आहेत, पण अजूनही न्याय मिळत नाही. कधी कधी ही लढाई 10-10 वर्ष चालू राहते, पण न्याय होत नाही. न्यायालयीन कामकाजाच्या विलंबामुळे सारी हयात कोर्टाची पायरी झिजवण्यात जाते. कथेतील आरती कधीच वाईट नव्हती. आजारी होती. तिच्यावर ट्रीटमेंट झाली असती तर ती यातून बाहेर आली असती, पण ती सासरी राहिलीच नाही आणि माहेरच्या लोकांना आपली मुलगी आजारी आहे हे मान्यच नव्हतं. तिच्या बाळंतपणात झालेल्या त्रासामुळे ती सैरभैर झालेली आणि हे आरतीच्या कुटुंबियांनाही मान्य केले होते. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.